जुन्नर आंबेगाव तालुक्यात असलेल्या काळवाडीतील कालिका माता मंदिर, धोलवणमधील अंबिका माता मंदिर, लवकीतील राणूबाई देवी व धामणीतील काळूबाई या नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातील दानपेट्या फोडून देवदेवतांचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने छडा लावला असून संतोष एकनाथ बर्डे वय 50 या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। सराईत चोरट्याकडून धामणीतील मंदिरातून चोरलेले 1 किलो वजनाचे दागिने, 2.5 ग्रॅम सोने, दानपेटीतील 7,200 रुपये रोख असा एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी झंझावात न्यूजला दिली। जुन्नर आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये चोरीच्या गुन्ह्यात अचानक वाढ झाली होती। आळेफाटा, ओतूर, मनसर, पारगाव पोलीस ठाण्यात मंदिरातील चोरीचे गुन्हे दाखल होते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला गेला। लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर विभागातील गुन्हे प्रकटीकरणाचे काम पाहणारे पथकाने तपास सुरू केला। चोरीच्या घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करून अक्षरशः 39 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही तपास चालू ठेवला। तांत्रिक माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेजच्या तपासल्या असता एकच व्यक्ती असल्याने निष्पन्न झाले। आरोपीने सीसीटीव्हीमध्ये ओळखू नये म्हणून पूर्ण चेहरा कापडाने झाकून तसेच कापड्यावर कपडे घालून मोबाईलवरून पकडले जाऊ नये म्हणून मोबाईल व न बाळगता चोरी केल्याचे या पथकास लक्षात आले। मात्र LCB पथकाने पुन्हा अनुभव पणाला लावून आरोपी संतोष एकनाथ बर्डे वय 50 राहणार अकलूस तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर याला बेड्या ठोकल्या। सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिळीमकर, आळेपाडा पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, लोकल क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, विक्रम तापकीर, दिनेश सुपेकर यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव।